नमस्कार. सर्वांना जय शिवराय. सर्वांना माहिती आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून व्यवसायासाठी कर्ज प्रकरण होतात, म्हणजे उद्योगासाठी. आणि अलीकडल्या काही महिन्यामध्ये जे महामंडळाची सध्या आता अवस्था आहे खूप बिकट आहे. सर्वांना माहिती आहे. वारंवार याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये हा अनुभव येत असेल. आता आजचा व्हिडिओ लक्षात घ्या की जे आपल्या जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तरुण हा शेतकरी वर्ग आहे. म्हणजे आपण सर्व शेतकरी आहोत आणि शेतीपूरक व्यवसाय आपल्याला जास्त करावे लागतात. मग याच्यामध्ये प्रामुख्यानं कुठला येतं की ट्रॅक्टर येतो. लक्षात घ्या, बाकी व्यवसायाबरोबर ट्रॅक्टर सुद्धा आपण लाभार्थी हे अण्णासाहेब पाटील महामंडळातून खरेदी करतात. ट्रॅक्टर असेल किंवा काही लाभार्थी आपले मालवाहतूक गाडी असेल, टुरिस्ट गाडी असेल, यासाठी कर्ज प्रदान करतात. आता ह्या अलीकडल्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळानं कशी अवस्था केली ह्या सर्व योजना, ह्या योजनेची लक्षात घ्या. काही अधिकाऱ्यांच्या मुळे ही अवस्था झाली महामंडळाची. आता प्रामुख्याने बघायला गेलं तर ट्रॅक्टरसाठी जर तुम्ही कुठल्या तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रकरण करायला गेला तर मला बरेच कमेंट येतात म्हणून मी कमेंट येतात, मला भेटायला लोक येतात, फोन येतात. प्रत्येकांची अवस्था हीच आहे की ट्रॅक्टरसाठी कर्ज प्रकरण होत नाहीत. काही जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरसाठी एलवाय निघत नाहीये. काही जिल्ह्यामध्ये मालवाहतूक गाडी, टुरिस्ट गाडी किंवा कमर्शियल गाडीसाठी एलवाय निघत नाहीत. आता लक्षात घ्या की आता समजा आपण सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही ट्रॅक्टरच्या प्रकरणासाठी ज्यावेळेला एलवाय महामंडळामध्ये रजिस्ट्रेशन करायला जाता किंवा एलवाय काढायला जाता त्यावेळेला एलवाय निघत नाही. आणि यांची कमेंट काय येते महामंडळाची की तुमच्या जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरचा कोटा पूर्ण झालेला आहे किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर जास्त झालेले आहेत म्हणून आम्ही एलवाय तुमचा रिजेक्ट करतोय. आता किंवा काही जिल्ह्यामध्ये गाडीसाठी तसं SMS येतात किंवा गाडीसाठी तसे एलवाय रिजेक्ट होत आहेत, तसे कमेंट येत आहेत महामंडळाच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये गाडीसाठी प्रकरण जास्त झाले आहेत म्हणून आम्ही तुमचा एलवाय रिजेक्ट करतोय. मुद्दा हा आहे लक्षात सर्व तरुणांनी महाराष्ट्रात समजून घेणं गरजेचं आहे. हे नियम लावले कोणी? जर स्वतः अध्यक्ष साहेब नरेंद्र पाटील साहेब अध्यक्ष जे महामंडळाचे आहेत ते स्वतः म्हणतायत की ह्या निर्णयामध्ये माझा कुठलाही हात नाही, हे निर्णय काय मी लावलेले नाहीत किंवा संचालक मंडळामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालक मंडळाची कुठली मिटिंग झालेली नाही, कुठे ठराव झालेला नाही, कुठे लेटर नाही, GR नाही. मग हे नियम लावले कोणी? म्हणजे अध्यक्ष साहेबांना न विचारता, त्यांना विश्वासात न घेता हे नियम लावले कोणी? तर सर्वांना माहित आहे की अध्यक्ष साहेब नंतर नियम कोण लावतात तर अधिकारी लावतात. मग अधिकारी कोण? जे मेन व्यवस्थापकीय संचालक बसलेत अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये मुंबई हेड ऑफिसला, तर त्यांनी नियम लावले असतील. मग त्यांनी नियम लावलेच असतील तर हे कुठल्या धोरणाने हे नियम लावलेत? काय अटी लावले त्यांनी? काय म्हणजे समजा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही ते अटी लावताय, ट्रॅक्टरसाठी बंद केले, काही जिल्ह्यामध्ये गाडीसाठी बंद केले, काही जिल्ह्यामध्ये हे नियम लावताना तुम्ही काय निकष लावले? का तुम्हाला तुमच्या मनाला येईल तसे नियम लावायचे का? म्हणजे मराठा समाजाची कशी वाट लावायची, मराठा समाजाने ह्या उद्योगात कसं उतरू नये, हे तुमचं धोरण आहे का? मग अशी शंका सर्वसामान्य मराठा समाजाच्या तरुणांना येते. लक्षात घ्या. जर असे नियम कुठल्या जिल्ह्यामध्ये लावले असतील, आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सांगतो तुम्हाला सर्वांना की तुम्ही आपल्याला जाब विचारणं शिकलं पाहिजे. लक्षात घ्या. कारण हे जे अधिकारी असतात, जे महामंडळाच्या ऑफिसला, हेड ऑफिसला बसलेले असतात, हे आपलं कामकाज म्हणजे आपल्या कामासाठी त्यांना ते शासनानं बसवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्यांना आपल्याला जाब विचारणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं जिल्ह्याचे ऑफिसेस असतील, जिल्ह्याचे कार्यालय असतील, ज्यांचा कोणाचा हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता एकतरी एलवाय निघणं झालेत, एलवाय निघतायत पण त्याच्यामध्ये नियम अटी त्यांनी कडक लावलेत. यांनी 6.5 लाखाच्या वर उत्पन्न दाखला पाहिजे म्हणतायत. 15 लाखाचं तुम्ही कर्ज घेणार असेल तर तुम्हाला 6.5 लाखाचं उत्पन्न दाखला पाहिजे. हा कुठला नियम आहे? आमच्या सारख्या गरीब लोकांनी जे जास्तीत जास्त बहुतांश तरुण हे शेतकरी आहेत, त्यांनी 6.5 लाखाच्या वर उत्पन्न दाखला कुठून आणायचा? तलाठी त्यांना उत्पन्न दाखला 6.5 लाखाच्या वर देत नाहीत, तर त्यांचं रेशन कार्ड दारिद्र्याच्या खाली असतंय. मग असे जे नियम अटी जे कडक लावलेत, कुठल्याही त्याला बेस नाहीये, कुठलाही GR नाही, कुठलाही लेटर नाही, मग ह्यांना म्हणाले ते नियम ह्यांनी लावलेत का? आशंका येते आपल्याला, असा प्रश्न आपल्याला पडतो ना. त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांनी हे विचारणं गरजेचं आहे. तिथं विचारणं गरजेचं आहे, नुसतं विचारून भागणार नाही. तिथं तुम्हाला त्यांच्यावर लेखी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिसला, जिल्ह्याच्या ऑफिसमधून तुम्हाला तो मेसेज मुंबई हेड ऑफिसला पाठवणं गरजेचं आहे की आम्ही जोपर्यंत आमच्या शंकेचं निरसन होत नाही, जोपर्यंत आमचा एलवाय रिजेक्ट का केलाय याचं कारण स्पष्टीकरण आम्हाला जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून तुमच्या ऑफिसमध्ये हलणार नाही. ही भूमिका आज प्रत्येक मराठा तरुणाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेणं गरजेचं आहे. कारण का हे असे जर जाचकाट ह्यांनी लावल्या तर प्रकरण महामंडळामधून आपले मराठा तरुण करणार कसे, हे एक प्रश्न निर्माण होतो. लक्षात घ्या ह्या माध्यमातून. त्याच्यामुळे सर्वांना मी हेच विनंती करतोय की प्रकरण ह्यांनी सरसकट ट्रॅक्टर आणि गाडीसाठी जर प्रकरण बंद केलं, काही जिल्ह्यामध्ये केलेलं नाहीये, पण बहुतांश जिल्ह्यामध्ये, बरेच जिल्ह्यामध्ये हे प्रकरण त्यांनी एलवाय रिजेक्ट करतायत ट्रॅक्टर आणि गाडीसाठी.
त्याच्यामुळं जर कोणी ट्रॅक्टर गाडीसाठी किंवा अन्य व्यवसायासाठी प्रकरण करत असेल तर तुमचं एलओआर रिजेक्ट होत असेल आणि तुम्हाला रिजेक्ट होण्याचं कारण जर मिळत नसेल तर तुम्हाला त्या ऑफिसला जाऊन विचारलं पाहिजे नक्की कारण काय. आणि ह्या माध्यमातून सर्वांना हेच विनंती करतो की जास्तीत जास्त ह्या जाचगाठी निघाव्यात आणि पहिल्यासारखं महामंडळामध्ये नियम अटी होत्या ह्या नियमाटीनुसार महामंडळामध्ये प्रकरण व्हावीत आणि जास्तीत जास्त उद्योगामध्ये आपले तरुण यावेत अशी इच्छा आपण व्यक्त करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तरुणांना आता सध्या परिस्थिती काय महामंडळाची आहे आपल्याला नक्की काय केलं पाहिजे कसा उठाव केला पाहिजे कसा जाब विचारला पाहिजे कसं अधिकाऱ्यांना धारे धरलं पाहिजे हे ह्या माध्यमातून समजेल. त्याच्यामुळं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. परत सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.